शाळा महाविद्यालयांचा वार्षिक महोत्सव म्हणजेच स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळविणे ही तर तरुणाईची पहिली प्रबळ इच्छा असते. तरुणाईच्या याच इच्छांची पूर्तता करण्यासाठी चांदूर रेल्वे येथील स्वर्गीय मदन गोपाल मुंदडा महाविद्यालयात नुकतेच इग्नाइट 24 स्नेहसंमेलन उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत कारमोरे प्रतिवर्षी स्नेहसंमेलनाचे वेगवेगळे नामकरण करीत असतात. यावर्षी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे नामकरण इग्नाइट 24 असे करण्यात आले होते. इग्नाइट म्हणजे प्रज्वलित करणे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध सुप्त कलागुणांचे, त्यांच्या मनातील आनंद, हर्ष इत्यादी भावनांचे सांत्विक पद्धतीने प्रगटीकरण व्हावे आणि ही तरुणाई समयीतील दिव्याप्रमाणे सतत प्रज्वलित राहावी हा संदेश या इग्नाइट नामकरणातून समाजाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सतत 5 दिवस या स्नेहसंमेलनाची ज्योत तेवत होती. पहिल्या दिवशी रांगोळी, मेहंदी, पाककला स्पर्धा आणि पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी वर्ग सजावट स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तिसऱ्या दिवशी इग्नाइट 24चे मोठ्या थाटामाटात आणि दिमागदारपणे उद्घाटन करण्यात आले. हास्य कवी गौतम मुंदडे यांच्या घडीभर बसा आणि पोटभर हसा या हसून हसून लोटपोट करणाऱ्या हास्य मैफिलीने उद्घाटनाची रंगत वाढविली. कारण अवकातीवर आल्याशिवाय भागणार नाही. बरेच लोक आपल्या अवकातीच्या बाहेर काम करून घेतात, असे तोंडावर पडतं. काही लोक आपली अवकात लपवतात, पण अवकात नावाची चीज अशी आहे, तुम्ही कितीही लपवली तरी नको त्यावेळी ते बाहेर येते आणि माणसाचा पचका करून टाकते. याच दिवशी वादविवाद स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीचे परीक्षण करण्यात आले. यानंतर झालेल्या कवी संमेलन आणि ऑर्केस्ट्रा इत्यादी कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. चौथ्या दिवशी स्नेहगंध नावाचा माजी विद्यार्थी व पालक मेळावा पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त केलेले माजी विद्यार्थी या मेळाव्याचे आकर्षण ठरले. यानंतर गीतगायन स्पर्धेत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी आपल्या गायन कलेचे प्रदर्शन केले. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गझलरत्न श्री राजेश उमाळे यांचे श्यामे गझलच्या माध्यमातून हिंदी आणि मराठीतील सुरमई गझलांनी या दिवसाची सायंकाळ बहारदार ठरली. 5व्या दिवशी तर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले होते. या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य, एकांकिका, स्किट माईम, फॅशन शो आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवशाही महानाट्य इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. याच दिवशी सायंकाळी झालेल्या समारोपीय सत्रात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमासाठी नागपूर येथील मॉडेलिंग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या ॲडव्होकेट सौ वैशालीताई बगाडे आणि नांदगाव पेठ येथील SSMM महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर निलिमाताई अंबाडेकर या उपस्थित होत्या. या निमित्ताने समाजातील यशस्वी स्त्रियांचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवण्यात आला. प्रस्तुत समारोपीय बक्षीस वितरणासाठी माननीय AB उर्फ भाऊसाहेब गुल्हाणे तसेच माननीय श्री मिलिंदजी ठाकरे हे उपस्थित होते. शिवाय अशोक विद्यालय लोणी टाकळी येथे निवृत्त शिक्षक श्री नामदेवजी हांडे आणि श्री बंडूभाऊ स्वर्गीकर हे उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागातील प्राध्यापक डॉक्टर लोधा, प्राध्यापक मोरेश्वर वेखंडे, प्राध्यापक स्वप्ना यावले, प्राध्यापक श्वेता बडगुजर आणि प्राध्यापक प्रियंका मोहोड तसेच ॲडव्होकेट श्री दिनेश बगाडे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या सर्व मान्यवरांच्या कौतुकांच्या वर्षावात यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहे, अगदी फॅशन शो साहेब आणि मॅडम, तुम्हाला सांगतो की फॅशन शो तुम्ही म्हणाल की एखाद्या मेट्रो सिटीमध्ये बसलो आहे आणि फॅशन शो बघतोय, हा या मीडियाचा थोडासा पॉझिटिव्ह फायदा सुद्धा विद्यार्थिनी घेतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी असतात, पण त्यांना असं वाटतं की एक वेळा आपण मेट्रो सिटीमध्ये कसं लाईफ एन्जॉय करू, याचं छोटंसं उदाहरण ते या निमित्ताने सादर करतात. फॅशन शोमध्ये इथे रॅम्प राहते आणि रॅम्पमध्ये ते मुली त्याच पद्धतीने मॉडेलिंगच्या पद्धतीने ते इथे रॅम्प करतात आणि ते सगळं दाखवतात. कॉस्ट्यूम वगैरे सगळं ह्या विद्यार्थिनी त्यांच्या आवडीने आणतात आणि त्याच्यासोबतच आमच्या गीत गायनच्या मैफिली असतात. गीत गायनमध्ये विद्यार्थी गातात, प्राध्यापक आमचे गातात, मनसोक्त आनंद घेतात. आमच्यासारखे म्हातारे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊन एखादे तारुण्यातले एखादे गीत किंवा एखादं गाणं वगैरे आम्ही म्हणून पाहतो
आम्हाला असं वाटतं त्यावेळेस की नाही यार, अजूनही आपण लहान असतो तर किती बरं झालं असतं. याच वयात असतो महाविद्यालयीन वयामध्ये. पण थोडंसं आमच्या काळामध्ये तेवढं आमचं भाग्य नव्हतं. ज्या काळामध्ये आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेस इलेक्शनच्या माध्यमाने एक थोडंसं त्या तरुणाईमध्ये एक थोडीशी विकृती यायची, लोकांना किडनॅप करायचं, हे ते प्रकार होते. ते आम्हाला योगायोगाने आता चांगले दिवस आलेले आहे, त्याच्यात ते यांना विद्यार्थ्यांना पाहायला भेटत नाही. तर त्याच्यामुळे इलेक्शन बंद झालं हे खरं म्हणजे मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे. पण त्यासोबत या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक प्लॅटफॉर्म देणे हे आमचं टार्गेट नाही आहे. तर याच्या पुढचं टार्गेट असं आहे की विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कला असतात. आणि मी म्हणतो की अर्बन म्हणजे जे शहरी विद्यार्थी आहे त्या शहरी विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल आमच्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पोटेन्शियलपेक्षा फार कमी असते. ग्रामीण विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल इतकं सुंदर असतो आणि त्यांच्यामध्ये त्या सुप्त गुण असतात, फक्त ते बाहेर काढत नाही. या निमित्ताने आम्ही ही संधी साधतो की आम्ही या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सेवा देण्याचं एवढं पवित्र काम आमच्या हाती जर दिलेलं आहे तर या शिक्षणाच्या मातीतून, या ग्रामीण मातीतून हे सगळे पोटेन्शियल बाहेर काढायचे आणि ते वरपर्यंत न्यायचे. आणि आमच्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य पुन्हा एक गॅदरिंगमुळे आमच्या इथे काही विद्यार्थी सेलिब्रिटी असतात. मराठी सिरियलमध्ये अनुज ठाकरेसारखा विद्यार्थी हा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. आम्हाला याचा फार अभिमान आहे. त्यानंतर 2 मुली आहे आमच्या इथल्या, मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत, पण 5-6 वर्षाच्या आधीची 2 मुली अशा आहे की जे मराठी चित्रपटामध्ये काम करतात. एक मुलगी मॉडेलिंगमध्ये काम करते आहे, ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे, सुद्धा ती दुबईला आहे. एक मुलगी एअर होस्टेस आहे. तर या विद्यार्थ्यांना त्यांचे जे सुप्त गुण किंवा अदर इंटरेस्ट जे होते त्या इंटरेस्टला आम्ही चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने त्यांनी उंच भरारी घेतली, त्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यामुळे आम्हाला जास्त त्यांचा आनंद सेवा देण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद वाटतो. आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही शहरामध्ये राहतो पण आमच्या मुलांमध्ये सुद्धा ते गुण नाही आहे जे यांच्यामध्ये आहे. या विद्यार्थ्यांचा सरळ संपर्क मातीचा असल्यामुळे हे निसर्गाच्या सानिध्यात राहणारे हे ग्रामीण विद्यार्थी आमचे. आणि त्याच्यामुळे ग्रामीण विद्यार्थी सर्वप्रथम आणि म्हणून त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी सगळ्या बघून आणि त्याचा विचार करून त्याच्यानुसार आम्ही शेड्यूल आखतो याचा. आणि याचाच फायदा आमचा असा आहे की विद्यार्थी इतर गुणासोबत अकॅडमिक लेवलवर सुद्धा तेवढी स्पर्धा करावी म्हणून आम्ही नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस सेमिनार्स वगैरे घेत राहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जागतिक दर्शन त्यांना विद्यार्थ्यांना मिळते की जागतिक लेवलवर विचारधारा कोणत्या दिशेने चाललेली आहे त्याचं आकलन या विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. यांच्या मुठीत हे मोबाईलच्या रूपाने जे कॉम्प्युटर आहे त्याच्या माध्यमाने त्यांना जग मोठं वाटायला नको, त्यांना तो छोटा वाटायला पाहिजे. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपले चान्स जे भविष्यामधले आपले उपक्रम आहे किंवा भविष्यामधल्या संधी आहेत ते कशा शोधता येतील याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून 3 दिवसाचा हा जल्लोषाचा आमचा कार्यक्रम आहे. स्नेह संमेलनादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक आर्थिक विकासाचा उल्लेख उंचावल्यामुळे वार्षिक महोत्सवाचा उद्देश पूर्ण झाल्याचे समाधान माननीय प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंदांच्या चेहऱ्यावर दिसून आले. AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर.